मम्मी आता कामाला चालले. काय झालं? सर्दी आमच्या घरात 4 जणांना झाली आज सर्दी. आज माझी सुट्टी पण आहे. तापासारखं वाटत होतं. आज मी परत एकदा सुट्टी घेतली. हां, मम्मीने सुट्टी नाही घेतली. बसले. हस 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 बरं. हस 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 म्हटलं. हस म्हटलं. हां, स्क्रिप्टेड हस आहे. आजी स्वतःलाच बघते. तुला काय बोलायचं आहे? काय बोलू? काहीतरी बोल. काय बोलू आता? तर मला चालले कामाला. बाहेर पाहिजे. मला जाण्याचे पर्याय नाही दिसतात. मम्मीने सुट्टी नाही घेतली. मम्मीला घेऊ शकत नाही. रक्षाबंधन जवळ येते, गणपती जवळ येत आहेत. मग सुट्ट्या नको काय का नाही घरी या. आमच्या घरामध्ये चौघांना पण झाले सर्दी आणि खोकला. आता मम्मी पप्पा कामाला गेलेत. मला आणि दीदीला पण झालाय. घसा पण एवढा जाम झाला ना, तर अद्रकवाली मी चाय बनवतो एकदम कडक अद्रक. इथं दूध गरम करायला ठेवलंय. अद्रक वाटत पण नाही की 10 मिनिटं दुधावरती लक्ष द्या. दूध काय जाणार नाही. 1 सेकंडसाठी नजर हटी, दुर्घटना घटी. अद्रक पण टाकला तर चायची कडची वाट बघतोय. चायला कधी कड येतोय. तेजाब से कभी भी जख्म धोए नहीं जाते, जख्मों पर हमेशा मरहम ही लगाना पड़ता है. हसीना मलिकचा डायलॉग आहे. आला आला कड आला. गॅस बारीक करतो पटकन. बघ, फ्रीजची चॉईस तर शेवटी माझीच होती बघ. नाही, कामाच्यामुळे टाइम पण भेटत नाही माणसाला. बंद कर गॅस. आता वाट बघतोय चाय कधी थंड होईल. चायमधून पण आरसा दिसतोय बघ. पत्र दिसतं याच्यामध्ये. दिसत आहेत का? व्हाईट मध्ये हँगल आहेत चॉकलेटी कलरचे. माहीत नाही आजी कोणत्या विचारामध्ये असते. आजी नो रिस्पॉन्स. स्टॅच्यू बनते आहेत का? मग एवढं लक्षात ठेवा, गुलाबाची रक्षा काटेच करतात. हा डायलॉग कुठेतरी होता. आम्ही काल का परवा ऐकलाय व्हिडिओमध्ये. हा, अर्चनाची मम्मी नाही का बोलली, असंच काहीतरी होतं, पण मला एवढं आठवत नाही आता. चाय थंड कधी येते काय माहिती. गरम गरम चाय प्यायला गेलो. घसा तर ठीक होईल पण जीभ जळून जाईल. दीदी तिकडे चाय प्यायला लागलं. दी चाय कशी झाले? चाय कशी झाली सांग ना. कुठे तुझं तोंड आलं त्यामध्ये? मी माझ्याकडे कॅमेरा फिरवला. हे बघ, तुझ्याकडेच कॅमेरा. उलट्या माझ्यापेक्षा चांगली दिसते व्हिडिओ मध्ये. सांग, माझा चेहरा किती काळा दिसतो ह्या बाजूने. बघू चाय पिऊन कशी लागते. दीदी बोलते चांगली. असं वाटतं आयुष्यामध्ये पहिल्यांदा चांगली चाय बनवली. एकदम कडक अद्रकची चाय. नाही, येणाऱ्या दिवसामध्ये 7 तारखेला मम्मीचा बर्थडे, 9 तारखेला दीदीचा बर्थडे आणि 10 तारखेला अक्काचा बर्थडे. अरे हो, 7 ऑक्टोबरला मम्मीचा बर्थडे, 9 नोव्हेंबरला दीदीचा बर्थडे आणि येणाऱ्या 10 ऑगस्टला अक्काचा बर्थडे. बर्थडेचा ब्लॉग तेव्हा बघायला भेटेल. अगोदरच तर नाही काढू शकत ब्लॉग. 10 तारखेला बर्थडे ना. मला नाही माहिती तुम्हाला किडे दिसत आहेत की नाही. टमाटर मधून निघाला किडा.
टमाटर बघून आणि सांभाळून टाकत जा बाबा. आतमध्ये पण आहेत. ए हबा याच्यामध्ये पण आहे. हबा 2 आहेत. बापरे, पावसातून होतात बाबा भाज्या वगैरे सांभाळून टाकत. हे बा ह्याच्यात हबा 2 आहेत. दिसत नाही मला दिसत, व्हिडिओत क्लिअर दिसतात. हा तांदळाच्या माहिती आहे आजीला. हा पास्ता आहे. पास्ता नळ्या आजीराच्या. हा पास्ता आहे ना, नळ्या आहेत. हा आजीची सावळी कशी दिसते ना. धामणी काय. हा आजी बोलते 10 पैशाच्या 5 नाण्या द्यायचे अशा. हा गाव कोणतं तुझं. धामणी. आणि परसुले कोणाचं गाव. आपला. आणि घोगरा. वा आमचे 2 गाव आहेत. आणि कोतवाल आणि देवपूर. हा हाय दापोली माहिती बाबा सगळं. बाजार त्यांचा तिकडेच असतो. हा आणि क्षेत्रफळ कुडपण. आपल्यावर क्षेत्रफळ आहे. आणि त्याच्यावर कुडपण. तिथं काय आहे कुडपणात. शेती गेलेली तेव्हा ते झालेली. तिला अन्न नव्हतं खायचं. ताळा होती, ताळ्याची झाडा, त्याचं पीठ खायची. ती झाडाचं पीठ गेल्यापासून हा बघायला गेले म्हातारे. तिथे जायची झाली. शेत केलं नव्हतं ना. शाळा शिकले तू. दुसरी शिकलेली नाही. दुसऱ्या तिसरी संघ जायचे ना. पुढे नाही शिकली. पुढे शिकली नाही. 15वी गावाला होतो. लहान पोरे होते ना त्या बहिणी. माझ्या पाठीकडे चांगल्या मिळाल्या. काय त्या बाई जुलाच्या झाल्या होत्या. हा हा बघ मी दुकानामध्ये आलोय पण इथं पास्ता मसालाच नाही. आणि इथं सुंठी होती. हे बघा इथं 2 वेगवेगळे मसाले भेटलेत. किती मस्त चेहरा दिसतो इथून. काल मी आर्थला. आणि सोंटी बघायची तुम्हाला तिचं लुक. तुम्ही दाखवा सांगा फक्त. बघा इथून बाजूने जाईल. अख्खा पास्ता बनवायला लागलाय. मला असं वाटतं 1 वर्षाच्या नंतर अख्खा पास्ता बनवते. 1 पण नाही, ती बोलते 2 किंवा 3 वर्षानंतर ती पास्ता बनवते. तर ग्रेव्ही झाली रेडी. ते तर मिक्स कर करते ना. आणि इथं पास्ता. वा एकदम मस्त चीज मेल्ट होतं. आता मी घेतो प्लेट. खूप जास्त कंटाळा लागलाय म्हणून आम्ही लोक लुडो खेळतोय. माझी रेडच असते हमेशा. मला रेडच पाहिजे. अरे मी 4 घ्यायचे आणि 1 कम्प्युटर घ्यायचं त्यामध्ये. मला माहिती आहे लकी कलर वगैरे काय नसतं, पण आवडता कलर तर आहे रेड माझा. काचा आहे ब्ल्यू कलर, माझा रेड कलर आणि दिदीचा ग्रीन. 1 जागा रिकामी आमची. बघ मला सापडली. आता डायरेक्ट फायनल रिझल्टच्या टायमाला भेटूया. बघा माझी एकच सोमटी उरली. शी कशाला सांगितलं उगत. हा एकच सोमटी ती पण मारली आहे लोकांनी मिळून. मजा आहे. आता कुठं वाटलं आणि कसं तुला घरात एवढं सगळं जाऊन देऊ. हे बघ त्याला वाटलं कोण नाही बघा तर फटकन वाटून निघून जातो पहिला येतो.
पण असं नसतं, एक सोमटी असते ती प्रत्येकाची हम उठते. ऐसा होने नहीं देंगे भाई. हे देवा गेली बघ. पर्यंत माझी एक आतमध्ये ते सोमटी. बघितलं सगळे भीड़. भेड़िए झुंड में आते हैं, शेर कभी भी अकेला आता है. शेर आता सध्या येतोय. भेडिये निघून घरात पण गेले. हे बघा 3 जण गेलेत. टुपलायत किती दिसते. बोलते हैं लक, समझा. इसको बोलते हैं लक. जर 5 पडले असे तर पण बॅड लक. शेर अकेला आता है, झुंड में तो भेड़िया आते हैं. पण शेर अजून गेल म्हणून बाहेरच निघला. हे बघ, इसको बोलते हैं भेड़िया जीत गया. बघ, आय एम कम बॅक. तुझा कमबॅक होता नंबर जे सगळ्या जायला आल्या घरामध्ये. पण लाटची अटकते. हा. लाल वाला फिरून येशील म्हणून ती पाठी जायना असं कधी होतं. एकनी अटका होतो बाबा. काय फायदा जिंकले तर सगळ्या लाईनीत येत. भाई मी तर बोलतो त्या इथं अटकला पाहिजेत आणि एकच पडला ना पाहिजे. 6 पडले ना जाते आराम. पडले 6 पडले लागले. तर 4 पडले. मी तर बोलतो एक पडायलाच नाही पाहिजे. 3 नाही ते एक काहीतरी पडला आला. निदान मला दुसरा नंबर तर द्या. हा, कोणाला 3 पडले तिला. कशाला विचार नका का मुद्दा म्हणा. चांगलं काहीच केलं नाही. आम्ही एवढं खेळतोय. हे जिंकायला आले. सांगा का कोण जिंकल. एक दोघींपैकी कोणी जिंका माझ्या भावंडाचं. हा, शांत राहा माझा व्हिडिओचा. हा, मी जिंकलो फायनली. मी हारले. बघ कसे फटाके फुटतात. आवाज ऐका. आवाज येतोय फटाक्यांचा. प्लेयर 1 अक्का, प्लेयर 2 मी, प्लेयर 2 दिदी. हो महाभारत. थांबा 1 मिनिट, मी व्हिडिओत काहीतरी शांत बसा जरा. थांबा. तर मी ना आता माझं यूट्यूब चॅनल चेक करत होतो आणि मी माझं आत्ता लक्ष गेलं यूट्यूब शॉर्ट्स होतं त्यापेक्षा सगळ्यात जास्त व्ह्यूज आहेत ना भारती सिंग मॅम जेव्हा भेटले ना व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओला गेलेत बघा. 727 व्ह्यूज गेलेत. हे बघा ह्या व्हिडिओला पुढे गेला. हां, 727 व्ह्यू. सगळ्यात जास्त व्ह्यूज व्हायलाच गेलेत यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. हा, मोठा ब्लॉग आहे. काय आहे रे? मोठा ब्लॉग आहे हा वाला.